तर विषय असा आहे, मोटर आहे ना चालीच होत नाही. त्यामुळे आज काय केलं, मी वडिलांना म्हणलं तुम्ही घरी झोपा, मी आज रानात झोपतो. नाही मी डबा पण सोबत आणला आहे, नाही का, टॉर्च पण म्हणजे बॅटरी पण आणली सोबत, मला लागल. त्यानंतर आता जेवण करायचं आहे थोड्या वेळानंतर, नाही का, बोरकडं जाऊन बघायचं किंवा नेमकं प्रॉब्लेम काय. जर स्टार्टरचा प्रॉब्लेम असेल तर आपण ते ठीक करू शकतो. जर बोरच्या मोटरचा प्रॉब्लेम असेल तर पुन्हा मोटर वरती काढ नाही. त्यामुळे आता जेवण वगैरे करतोय मी. बाहेर बघा सगळा अंधार, काहीच नाही बाहेर, नुसता अंधार आहे. हे आपण नाही का रूमचं काम केलं व्यवस्थित, त्यामुळं काय वाटत नाही. इथं पहिलं पण होतं, पण पहिलं पत्राचं होतं, आता नाही का कड्याचं सेट केलं. हे इथं नेट वगैरे आणली मी घरून, म्हणजे वडीलच यूज करत होते या नेटला. नाही आज फर्स्ट टाईम मी रानात झोपायला आलो, म्हणजे ह्या गोठ्यात. नाही तर पहिल्यांदा आपला जो गोठा होता ना, तर तो हा होता, हा पत्रा सेट. आता यात तर काही दिसत नाही आहे आतमध्ये, पण आहे ढोरं वासरं, म्हणजे शेळीन ते आतमध्ये ठेवले. पहिला हा पत्रा शेड होता, वडील यात झोपत होते. पण मग आता त्यानंतर आपण हा गोठा तयार केला आहे, नाही का, एकदम ओकेमध्ये नेट वगैरे मच्छरासाठी, नाही का, ओकेमध्ये करून टाकली. हे छोटले पिल्ले पण इथंच बांधले. नाही का, त्यानंतर जेवण करतोय आता. डबा आणला होता, कारण मला आहे ना, मी घरी होतो ना, थोडी भूक नव्हती बघा. त्यामुळे म्हणलं मी रानात जाऊनच जेवण करतो. काय दिलं काय माहीत नाही. राईस, वरण, त्यानंतर पोळ्या, काहीतरी असलच यात, कारण घरच्यांना माहिती याला लागतच कांदा लिंबू वगैरे काहीतरी. हाय बाई हाय. ओ कांदा लिंबू ओके. नाही जेवण वगैरे करतो आता. थोडा टाईम बाकी आहे लाईटला यायला, म्हणजे लाईट यायला. आता किती वाजले, आता वाजलेत 8 वाजले, म्हणजे जवळजवळ 9 वाजता लाईट येते. तोपर्यंत थोडं जेवण वगैरे करतोय. त्यानंतर मग नाही का तिकडं सगळ्यात खाली जाऊन बघायचं आपल्याला की स्टार्टरचा प्रॉब्लेम असेल तर तो काय नाही, तो आपण सॉल्व करू शकतो. आणि जर मोटरचा प्रॉब्लेम असेल तर मग मोटर पुन्हा आपल्याला आहे ना वरती काढावं लागेल. पाणी पण आणलं मी घरून, रानात जारचं पाणी भेटत नाही. मला जारचं पाणी सवय झालेली थोडी, मी पहिल्यापासून जारचं पाणी पित आलो. त्यामुळे साधं पाणी पित नाही मी. पितो असं नाही बरं, लय हे नाही, पितो साधं पाणी, पण थोडं आरामदायक असतं जारचं पाणी. चला तर मग काय जेवण वगैरे करतोय, भेटू. जेवण वगैरे तर झालंय, नाही का, जेवण केलंय. आता मला नाही का बोरचं मशीन, म्हणजे लाईट आली की नाही ते टेस्ट करायला जायचं आहे. नाही का, जेवण व्यवस्थित झालंय, एकदा बघायची लाईट आली की नाही. जर नसून आली तर मग नाही का झोपायचं. पुन्हा एखादा नाईटला, म्हणजे 12-1च्या दरम्यान अलार्म लावायचा. त्यानंतर पुन्हा एक राऊंड मारून बघायचा. नाही का, चला मग काय जाऊ बोरकडे. तर आता वाजले 10, बरं 10 वाजलेत. याचं दिसतं नाही काय माहिती. चाललो होतो, मोटर आली होती की नाही ती बघायला. नाही का, चला मग काय बघू एकदा. थोडीशी लांबच आहे बघा,
ती म्हणजे त्या कोपऱ्याला आहे, त्यामुळं थोडंसं नाईटला डेला काय नाही वाटत, पण नाईटला ती लांबच झाली. त्यामुळं आज फादरला म्हणलं तुम्ही घरी झोपा आणि मी बघतो म्हणलं मोटरचं काय आहे. दुसरं कोणी असेल त्याचं मी बघून घेतो. मग काय चला मोटर बघू चालू होती का नाही. नाही का बॅटरी आपल्याकडे आहे मोठी, काही विषय नाही बॅटरीचा. हे बघा बॅटरीचा उजेड नाही का, कोणी जवळ यायचा विषयच नाही, काय नाही काय नाही. खतरनाक नाईटला मग मी असं नाही, पण थोडं पाहिजे सेफ्टीसाठी नाही का. आता नाईटला इकडं कोणी नसतंय, आजूबाजूला पण कोणीच नाही सध्या राहणार, नाही तर सगळे असते आजूबाजूला पण नाही आहे कोणी. त्यामुळं बघतोय झाली ना मोटर झाली तर लगेच पाणी देतोय नाही का. थोडंसं पाणी सोडून देतो इकडं. मी 2-3 दिवस झाले अशी पण बंद आहे ना मोटर. बघू आता आलो आहे बोरपाशी, बघू नेमका विषय काय नाही का. बॅटरीचा टॉर्च चेंज केलाय, बॅटरी बघा कुठपर्यंत जाते, ते झाडापर्यंत जाते बॅटरी डायरेक्ट, विषयच नाही. इकडं तर नाही कोणी आलं बी तर ना, काय विषय नाही. बघू आता काय विषय तर. लाईट आली नाही वाटतं आणखी. लाईट चेक करून बघू. हे लाईटच नाही आली आणखी, कोणी फ्यूज सुद्धा लागत नाही वरती लाईट आहे. मग काय डायरेक्ट सकाळी यावं लागलं आपल्याला. आता काय लाईट नाही म्हणल्यावर काय करता येतं. का 10 वाजले लाईटचा टाईम झाला आहे, नाही आली आणखी लाईट. काय चला आता नीट निवांत जाऊन नाही का आराम करू. लाईट तर नाही आली, आता जाऊन आहे ना डायरेक्ट झोपी जाऊ. पुन्हा सकाळी थोडंसं लवकर उठून चेक करू नाही का. तसं लाईट लावून ठेवेलच आहे, काही विषय नाही. लाईट आली कळून जाईल. लाईट लावून ठेवलेलं जे मी, जर लाईट आली तर नाही का मग लाईट तिथपर्यंत दिसतोय आपल्याला आरामशीर. थोडंसं कोट्याच्या बाजूला यायचं आहे, कोट्यामुळं दिसत नाही समजा तो नाही का. नंतर येता येईल, नाही तर मग रात्री यावं लागेल पुन्हा 2-2:30 वाजता. मग अलाराम लावून झोपावं लागेल. उठतो आहे लगवीला, मग कधी कधी मुद्दाम चेव येत नसतो. चला मग काय तर आराम करू मोबाईल बघत. मी आहे ना म्हणलं आता नाही का मोटर चालू होईल तर बॅरल भरून घेऊ. तर मी बॅरलमध्ये हे बघा पाईपसुद्धा लावून ठेवला होता. काय घातली लाईटच नाही काय तेव्हा. त्यामुळं आराम करतोय झोपतोय. बरोबर 5:19 झालेत. लाईट टेस्ट करून बघू एकदा काय घातली. आता काहीच नाही करायचं टेस्ट वगैरे. आता हे बघा आता लाईट आहे, तो पण आहे, तिन्ही फ्यूज आहे. टक्कच झाली करतो काय पाणी ओढत नाही बघतो जरा. नुसतं कुरकुर वाजते आतमध्ये बघा. पाणी जर काही ओढतच नाही मोटर. आकडा काढा नाही का म्हणलं वायर चेंज करून बघा. सगळे वायर चेंज केलेत, पुन्हा आकडा टाकतोय
बघू आता वडील असं वाटतंय काय विषय झाला काय कळायलाच नाही. आकडा कुठे आकडा दिसतंय. विषय असा आहे की मी बॅटरी आहे ना ती गोठ्यातच ठेवून आलो. म्हणलं नाही का मोबाईलच्या टॉर्चनं होऊन जाईल, पण मला वाटलं नव्हतं की आकडा काढावं लागेल पुन्हा टाकावं लागेल. आता मोबाईलच्या टॉर्चनंच आकडा टाकत होतो मी तर बघा. आणि मोबाईल पण त्यानंतर थोड्याच वेळेस आहे ना आपला मोबाईल स्विच ऑफ होणार आहे, कारण चार्जिंग पण संपत आली. आकडा वगैरे टाकलाय मी, त्यानंतर नाही का बघतोय तर जो मधला आपला जॉईंट असतो नाही का, आपण जो आकड्याला जॉईंट करतोय तो जॉईंट आहे ना ते व्यवस्थित अटॅच नव्हता झालेला, त्यामुळं 2च फ्यूज दाखवत होते आणि ते मला मोबाईलच्या टॉर्चनं एवढं काही व्यवस्थित दिसलं नाही. त्यानंतर मोबाईल पण स्विच ऑफ पडणार होता. मोबाईल स्विच ऑफ पडला त्यानंतर मी पुन्हा गोठ्यावरती आलो. त्यानंतर नाही का बॅटरी वगैरे नेली, बघितलं तर मोटर चालू झाली. थँक्यू.